लिंगायत वाणी हा समाज 12व्या शतकात जगद्गुरू बसवेश्वरांच्या काळात इष्टलिंगाची दीक्षा घेऊन लिंगायत झालेला वैश्य समाज मानला जातो. लिंगायत समाजामध्ये वाणी हा एक मोठा उपसमूह असून कर्नाटकात त्यांना बणजिगा, बणजिगरू किंवा बणजिगेर म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील लिंगायत वाणी समाज हा वैश्य वाणी किंवा कोकणस्थ वाणी समाजापेक्षा वेगळा आहे. हा समाज मूळतः उत्तर कर्नाटकातील विविध भागांतून अनेक पिढ्यांपूर्वी महाराष्ट्रात स्थलांतरित झाला. त्यांची मूळ भाषा कन्नड असली तरी काळाच्या ओघात अनेक कुटुंबांची मातृभाषा मराठी झाली आहे. लिंगायत वाण्यांमध्ये शीलवंत, पंचम, चतुर्थ आणि आदी बणजिगा असे अनेक उपसमूह आढळतात. खंडोबा देवाला जेजुरीचा वाणी असेही संबोधले जाते. आख्यायिकांनुसार खंडोबाची पत्नी म्हाळसा ही नेवासे येथील लिंगायत वाणी कुटुंबातील होती. खंडोबा ही मूळ कर्नाटकातील देवता मानली जाते आणि बीदर, यादगिरी, बेळगाव तसेच हावेरी येथे त्याची प्रसिद्ध क्षेत्रे आहेत. तसेच चांगुणा आणि श्रियाळ शेठ यांच्या कथा देखील लिंगायत वाणी समाजाच्या प्राचीन इतिहासाची साक्ष देतात. व्यापार आणि उद्योग हे या समाजाचे प्रमुख व्यवसाय राहिले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात आवटे, कराळे, कापसे, कोरे, गाडवे, घुगरे, तोडकर, पट्टणशेट्टी, पाटणी, शेटे, शेट्टी, हिंगमिरे, वाले, वाळवे, वाणी अशी अनेक आडनावे या समाजात आढळतात. याशिवाय कुलकर्णी, चौगुले, देसाई, देशमुख, पाटील, महाजन आणि मगदूम ही पदनामे देखील प्रचलित आहेत. हा होता लिंगायत वाणी समाजाचा इतिहास. धन्यवाद.